आपण भूकंपाची कारणं बघतोय. जमिनीतून पाणी झिरपतं आतमध्ये हे तर तुम्हाला माहिती आहे. पृथ्वीच्या गर्भामध्ये जी प्रचंड उष्णता आहे त्याने त्या पाण्याची वाफ होते आणि ती वाफ जर पृष्ठभाग कमकुवत असेल, थोडासा कमी जाड असेल, तर तिथून बाहेर येण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे वाफेच्या जोरामुळे सुद्धा जमीन हादरते आणि म्हणजेच भूकंप होतात. ही झाली कारणं. आता बघूया परिणाम काय होतात. माणसं, प्राणी, वन्यजीव यांची जीवितहानी, मरतात. मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते. विजेचे खांब, पाईपलाईन, घरं, इमारती, रस्ते, लोहमार्ग, पूल बांधलेले सगळं उद्ध्वस्त होतं. प्राणी आणि वनस्पती जर नष्ट झाल्या तर काय होणार? जैवविविधतेचं नुकसान होतं, म्हणजेच परिसंस्था धोक्यात येतात. आणखी एक वेगळाच परिणाम घडतो. जमीन हलल्यानंतर नद्या आणि नाले यांचे प्रवाह बदलतात, दिशा बदलतात. पाण्याचे प्रवाह शहरी भागात जिथे इमारतींची गर्दी असते तिथे विजेचे खांब पडल्यामुळे किंवा आणखी काही कारणांमुळे आग लागण्याचा धोका असतो. तुम्ही एक शब्द सुनामी ऐकला असेल. हा भूकंप जर जमिनीच्या ऐवजी समुद्राच्या तळाशी झाला, समुद्राच्या तळाशी पण माती आहेच ना, जमीन आहे, त्याच्याही खाली भूकंप झाला तर पाणी एवढ्या जोरात हलतं की त्या सुनामी लाटा निर्माण होतात आणि त्या इतक्या त्यांच्यात ताकद असते की किनारपट्टीच्या काही मैल भागांचं सुद्धा ते नुकसान करतात. आणखी एक नुकसान असं होतं की भूमिगत जलपातळी वर खाली जाते. काही वेळेला विहिरी आपोआप पाण्याने भरतात. मग त्याच्यावरून लोक ओळखतात की जवळपास आता भूकंप होणार आहे. किंवा उलटा परिणाम होतो, पाणी आटतं विहिरींचं, तलावांचं. म्हणजेच भूमिगत जलपातळी वर खाली जाते भूकंपामुळे. समजा तुमच्या भागामध्ये भूकंप झाला आणि त्यावेळी तुम्ही घरात असाल तर काय काळजी घ्यायची, काय करायचं आणि काय नाही करायचं ते आता आपण बघूया. जमीन हादरली, घरातली भांडी हलतात, आवाज येतो, अशी जाणीव झाली तर न घाबरता सैरावैरा पळायचं नाही. आहे त्याच जागी शांत उभं राहायचं. जमिनीवर बसायचं. टेबल, पलंग अशा कोणत्याही एखाद्या फर्निचर खाली स्वतःला झाकून घ्यायचा. मुलगा बघा कसा टेबल खाली लपलाय. जमिनीची हालचाल थांबेल तिथपर्यंत तिकडेच थांबा. जर तुमच्या आसपास टेबल, डेस्क, पलंग काही नसेल तर घराच्या एखाद्या कोपऱ्यात खाली बसून दोन्ही हात गुडघ्यांभोवती घ्यायचे आणि त्याच्यात चेहरा झाकून ठेवायचा. मुटकुळं करून बसून राहायचं कोपऱ्यात, घाबरून पळायचं नाही. चालत्या वाहनात असाल किंवा घराबाहेर असाल तर सुरक्षित ठिकाण पाहून लगेच वाहन थांबवायचं. वाहनाच्या आतच थांबायचं, बाहेर येण्याचं टाळा. वाहनात तुम्ही सुरक्षित आहात. इमारती, झाडं, विजेच्या तारा, विजेचे खांब यांच्याजवळ थांबायचं नाही. कारण ते जर पडलं तर तुमचं अंगावर पडेल आणि मृत्यू पण होऊ शकेल. भूकंपाच्या वेळी काय करायचं नाही तर लिफ्टचा वापर करायचा नाही. जर बहुमजली इमारत असेल आणि तिच्यात लिफ्ट असेल तर वापर करू नका. का बरं? लिफ्ट चालू आहे, तुम्ही लिफ्ट मध्ये आहात आणि लिफ्ट चालू असताना जर जमीन हादरली आणि इमारत पडायला आली तर लिफ्ट मध्येच अडकून बसाल, बाहेर निघूच शकणार नाही. मग अशा वेळी बाहेर कसं पडायचं? जिना वापरायचा. नुसती लिफ्ट कधीच नसते, जिना असतोच. एका जागी अवघडलेल्या स्थितीत जास्त वेळ बसू नका. शरीराची थोडीफार हालचाल करायची. भूकंपानंतर विजेचं शॉर्ट सर्किट होतं, कारण वायरी हलतात, सगळं खांब पडतात. हे टाळण्यासाठी घरातले मेन स्विच ताबडतोब बंद करायचे. मेणबत्त्या, कंदील, काड्यापेटी यांचा वापर करायचा नाही. आग लागायला मदत करायची नाही आपण. बॅटरी, टॉर्च यांचा वापर करायचा. इथे या चित्रात मुलगा दिसतोय तुम्हाला, तो गॅस बंद करतोय आणि डोक्याच्या संरक्षणासाठी एक कढई त्याने डोक्यावर घेतली. इथे या चित्रात दिसतंय की घरातून बाहेर पडतायत, हे इमारतीला तडे जात आहेत म्हटल्यावर घरातून बाहेर पडतायत.
आता भूकंपाच्या मुळे काय काय नुकसान होतं हे जेव्हा माणसाला कळलं, तेव्हा माणसाने त्याच्यावर संशोधन करून रोधक इमारती बांधायला सुरुवात केली. कशा असतात ह्या? तर जमिनीची ठराविक मर्यादेपर्यंत हालचाल झाली तरी धोका होत नाही, अशा बांधकामांना भूकंपरोधक बांधकामं म्हणतात. म्हणजे प्रत्येक भूकंपात ही इमारत सुरक्षित राहील असं नाही. सौम्य भूकंपात ती राहू शकते, पण खूप तीव्रतेचा झाला भूकंप तर त्या इमारतीचं पण नुकसान होऊ शकतं. इमारतींच्या बांधकामासाठी भारतीय मानक संस्थेने काही कोड बनवले. IS 456 प्रमाणे इमारतीचं बांधकाम केलं जातं. तसंच भूकंपरोधक बांधकामासाठी IS 1893 आणि IS 13920. काय आहे हे? 1893 म्हणजे भूकंपरोधक आरेखनाचे जे मापदंड आहेत तशा संरचना करतात. आणि 13920 मध्ये काय आहे? सशक्त कॉन्क्रीट संरचनाचा ताणीय विस्तार बघून ह्या जास्ती स्ट्रॉंग असतात. भूकंपरोधक बांधकामात प्रगत तंत्रज्ञान वापरलं जातं. पूर्वसूचना मिळावी. आता एवढा जर भूकंप नुकसान करतात तर काहीतरी पूर्वसूचना मिळावी ह्याच्यासाठी माणसाने अनेक यंत्र शोधली आहेत. कोणती कोणती आहेत ती बघूया. लेझर रेंजिंग, व्हेरी लॉंग, बेसलाईन, गायगर काउंटर, क्रिप मीटर, स्ट्रेन मीटर, टाइड गेज, टिल्ट मीटर, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गेज ही अत्याधुनिक साधनं आहेत की त्याच्यामुळे भूकंप होणार याची पूर्वसूचना मिळते. म्हणजे अगदी सूक्ष्म जरी हालचाली झाल्या जमिनीवर भूकंपाच्या तरी ही ट्रेस करतात, म्हणजे शोधतात आणि आपल्याला इशारा देतात ही यंत्र. पुढची आपत्ती आहे आग किंवा फायर. ही नैसर्गिक आपत्ती आहे की मानव निर्मित? दोन्ही प्रकारची असू शकते. नैसर्गिक आग लागते ती एकाच ठिकाणी, म्हणजे जंगलातले वणवे. बाकी सगळ्या ज्या आगी लागतात त्या मानव निर्मित, म्हणजे मुद्दाम कोण आग लावत नाही मानव, पण माणसाच्या चुकीमुळे अशा होऊ शकतात. आगीचे प्रकार आहेत. किती आहेत बघा? 5 प्रकार आहेत. कसे कसे आहेत? अवर्गीय आग म्हणजे घनरूप पदार्थ, लाकूड, कपडे, कोळसा, कागद यांना आग लागली तर तिला म्हणतात अवर्गीय, आणि थंडावा निर्माण करून ही विझवली जाते. शक्यतो पाणी टाकलं तर ही आग विझते. द्रवरूप पदार्थाने पेट घेतला तर तिला म्हणतात ब वर्गीय आग, ज्वालाग्रही. पेट्रोल, तेल, वॉर्निश, द्रावक वेगवेगळ्या प्रकारची, स्वयंपाकाचं तेल, रंग हे द्रव ज्वालाग्रही आहेत, म्हणजे पटकन पेट घेतात. हे पाण्यापेक्षा हलके असतात. तिथे फेस येणाऱ्या अग्निशामकामार्फत आग विझवली जाते. म्हणजे तुम्ही लाल सिलेंडर बघितला असेल काही ठिकाणी, आणि त्याला एक हँडल असतं. त्या हँडल जोरात दाबलं की आतमध्ये रासायनिक प्रक्रिया होतात आणि फेस बाहेर पडतो. त्या फेसामुळे ओलावा आणि त्याच्यातला असलेला कार्बन डायऑक्साईड याच्यामुळे ती आग विझते. ती ब वर्गीय आग. ऍसिटिलीन घरगुती गॅस म्हणजे LPG. काही गॅस पण ज्वलनशील आहेत, त्यांनी जर पेट घेतला तर तिला म्हणतात क वर्गीय आग. रासायनिक पदार्थ जसे पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक हे उच्च तापमानात पाण्याबरोबर क्रिया करतात, आणि सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम नुसत्या सामान्य तापमानात पाण्यात टाकले तरी ते पेट घेतात. हे दोन्ही गट जेव्हा पाण्याशी संयोग पावतात तेव्हा भडका उडतो. अशा आगीला म्हणतात रासायनिक पदार्थांची म्हणजे ड वर्गीय आग. आणि इलेक्ट्रिकल सामान, फिटिंग यांच्यामुळे आग लागली तर तिला म्हणतात ई वर्गीय इलेक्ट्रिकल आग. आणि कार्बन डायऑक्साईड सारख्या आग प्रतिबंधकाच्या साहाय्यानेही विझवली जाते. विझवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत? तर फैलाव होण्यावर किंवा ती पसरण्यावर, म्हणजे फैलाव म्हणजेच पसरणे. नियंत्रण आणण्याच्या 3 प्रमुख पद्धती आहेत. पहिलं थंड करणे, अर्थातच आग विझवण्यासाठी पाणी हे
अगदी प्रभावी आहे. का? तर त्याचं तापमान कमी असतं हवेच्या तापमानापेक्षा सुद्धा. ज्वलनाला मदत करत नाही. आगीवर अगर आगीच्या आजूबाजूला पाणी मारलं तर गारवा निर्माण होतो. तापमान कमी झाल्यामुळे आगीवर नियंत्रण आणणं सोपं जातं. दुसरी पद्धत आहे आगीची कोंडी करणे. आग शमवण्यासाठी म्हणजेच तेलामुळे विजेमुळे जी भडकलेली आग आहे तिच्यावर पाणी मारून चालत नाही. आणखी पेट घेऊ शकतं किंवा शॉक लागू शकतो आपल्याला. मग तिथे काय वापरायचं? वाळू किंवा माती फेकली त्याच्यावर तर कोंडी होते आगीची. म्हणजे मातीमुळे त्या आगीला ऑक्सिजन मिळत नाही आणि ती विझते. फेसासारखा पदार्थ फेकला तर पांघरून घातल्यामुळे हवेशी संपर्क तुटतो. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आग विझते. ही कोंडी करण्याची पद्धत तेलामुळे लागलेल्या आगीवर जास्त परिणामकारक आहे. तिसरी पद्धत आहे ज्वलनशील पदार्थ हलवणे. म्हणजे ज्वलनशील पदार्थच बाजूला करायचे. आग लागली आहे तर तिथपासून लाकडी सामान किंवा इतर पेट, प्लास्टिक, तेल ह्या आजूबाजूला असेल आगीच्या तर ते दूर करायचं. त्यामुळे आगीचं भक्षच नाहीसं होतं. आणि नुकती आग लागली असेल तर स्टिरअप पंप हे सर्वात उत्तम साधन आहे. या पंपातून आगीवर सर्व बाजूने पाण्याचा मारा करून आग विझवता येते. सुरक्षात्मक उपाय काय आहेत? गॅसचा रेग्युलेटर म्हणजे वापरात नसेल त्यावेळी म्हणजे रात्री झोपताना, बाहेर गावी जाताना बंद करायचा. म्हणजे गॅसची गळती होऊन आग लागण्याची शक्यता नसते. मग घराबाहेर पडताना विजेवर चालणारी उपकरणं बंद ठेवायची. लागलीच आग तर आग आग असं जोराने ओरडायचं, इतरांना सावध करायचं आणि मदतीसाठी बोलवायचं. अग्निशामक दलाला तात्काळ फोन करून बोलावून घ्यायचं. त्यांच्याकडे फवाऱ्याचे पंप आणि मोठी यंत्रणा असते जी आपण घरातलं पाणी मारून विझवू शकत नाही. ते अग्निशामक दल पटकन आग विझवू शकतं. अग्निशमन टाक्या मगाशी ज्या मी सांगितली सिलेंडर असतात लाल रंगाचे ते कसे वापरायचे ते शिकून घ्यायचं. जर एखादा आगीत भाजलाच व्यक्ती तर त्याला आरामदायी वाटेल अशा रीतीने बसवायचं, झोपून ठेवायचं. तत्काळ डॉक्टरांची मदत घ्यायची. हे झाली काळजी. म्हणजे आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यायची आणि लागलीच तर आपली सुरक्षा कशी करायची. पुढची आपत्ती आहे दरड कोसळणे किंवा भूस्खलन. भू म्हणजे जमीन, स्खलन म्हणजे हलणे, पडणे. इंग्लिश नाव आहे लँडस्लाइड. 2014 साली पुणे जिल्ह्यात माळीण गावात एक दुर्घटना घडली होती. तुम्हाला आठवत नसेल, लहान असाल खूप तेव्हा. तिथे पावसाळ्यामध्ये डोंगराची दरड, डोंगराचा काही भाग सरळ खाली आला आणि अख्खं माळीण गाव त्या माती, दगड, चिखल ह्याच्या खाली गाडलं गेलं. मग ह्याला आपण म्हणतो दरड कोसळणे. म्हणजे नक्की काय? तर दरड म्हणजे अर्थातच डोंगराचा भाग. कठीण पाषाणात खूप कठीण दगड असतात. त्याच्यात नैसर्गिकरित्या भेगा असतात, फटी असतात. त्याच्यामुळे हळूहळू त्या खडकांची झीज होत असते, तुकडे होत असतात. अतिवृष्टी झाली तर भेगा आणि फटींमध्ये पाणी शिरतं आणि त्यांची आणखी झीज होते, वजन वाढतं आणि अशा प्रकारचे खडक उतार त्या प्रदेशात खाली घसरत येतात. तुटल्यामुळे खालील बाजूला स्थिरावतात. आता दगड म्हणजे मोठे खडक डोळ्यासमोर आणा, डोंगराचे तुकडे, तिलाच दरड म्हणतात. कारण काय आहेत? मग भूकंपामुळे होऊ शकतं, सुनामी, अतिवृष्टी, वादळ, महापूर या ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत त्यांचे परिणाम म्हणून दरडी कोसळतात. बेसुमार वृक्षतोड. जर जमिनीवरची झाडच तुम्ही तोडून टाकली तर जमिनीवरचं संरक्षक कवच निघून जातं, जमिनीची धूप होते आणि त्याच्यामुळे दरड कोसळायला आपणच मदत करतो.
डोंगराळ किंवा घाटात रस्ते बांधताना खोदकाम केलं जातं. डोंगर कमकुवत होतात आणि त्याच्या कडेचे दगड किंवा खडक कोसळतात. परिणाम काय होतात? तर नद्यांना अचानक पूर येतात, नद्यांचे मार्ग बदलतात, धबधबे असतात जे डोंगरामध्ये त्यांचं स्थानांतरण होतं, म्हणजे ते इथून तिकडे वेगळ्या ठिकाणी धबधबा कोसळायला लागतो. कृत्रिम जलाशय निर्माण होतात. दरड कोसळली तर जिथे ती पडते तिकडचे वृक्ष उन्मळून पडतात. उतारावर झालेली बांधकामं कोसळून पडतात, जसं माळीण गावात झालं. हे सर्व दगड मातीचे ढिगारे, वृक्ष खाली सपाट क्षेत्रात गावावर वगैरे पडतात. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी. जीवितहानी म्हणजे प्राणी आणि वनस्पती मरतात. वित्तहानी म्हणजे इमारती आणि सगळी बांधकामं यांचं नुकसान होतं. दरडी कोसळल्याने वाहतूक खोळंबते. या घटना कुठे घडतात? बहुतेक वेळेला या घटना घाटात घडतात. अशा ठिकाणांची यादी करा. किंवा तुमच्या लक्षात आलं असेल की कोकण रेल्वेचा जो मार्ग आहे तिथे सुद्धा नेहमी दरडी कोसळतात, कारण तो खूप डोंगराळ भाग आहे कोकणाचा. आणि तिथे जेव्हा तो खोदून रेल्वे मार्ग बनवलाय तेव्हा तिकडचे दगड जे कमकुवत झालेत ते पडतात. दरड कोसळण्याचे परिणाम काय होतात? नद्यांना पूर येतात, नद्यांचे मार्ग बदलतात, धबधबे आपण बघितले सगळे. वाहतुकीच्या रस्त्यांवर, लोहमार्गांवर दरड कोसळली की वाहतूक विस्कळीत होते, बंद होऊन जाते पूर्ण. भूस्खलन होताना त्याच्यावरील वनस्पती जीवन, म्हणजे जी जमीन घसरते खाली तिच्यावरच्या झाडांचं पण नुकसान होतं, नष्ट होतात ती झाडं. ह्या आपत्ती बघितल्या आपण. आपत्ती निवारण नियोजन. आपत्ती आल्यावर जर आलीच तर काय करायचं, ह्याचं जे नियोजन करायचंय त्याचा आराखडा बघा. आराखडा जर आपण आधीच तयार ठेवला तर मदत कार्य पोहोचण्यास मदत होते. त्याच्यासाठी कोणत्या नोंदी पाहिजेत? एक नमुना दिलाय पुस्तकात तुमच्या, त्याप्रमाणे तुम्ही एक तक्ता करायचा आहे आपल्या शाळेसंबंधी, घरासंबंधी. शाळेचं नाव, पत्ता, मुख्याध्यापकांचं नाव, निवासाचा पत्ता, फोन नंबर, संस्थापक आणि व्यवस्थापकांची नावे, संपर्क क्रमांक, एकूण कर्मचारी. कशासाठी? तर ह्यांना कळवता आलं पाहिजे. शाळेमध्ये आपत्ती व्यवस्थापन समिती पाहिजे, अग्निशामक सिलेंडर पाहिजे, जागरूकता सूचना दिल्या पाहिजेत, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा, एवढ्या सगळ्या समिती हव्या. प्रसार माध्यम समिती. या सर्व समितींमध्ये प्रत्येकी 2-3 शिक्षक आणि विद्यार्थी सदस्य हवे. कधी कधी याच्यात पालक सदस्य पण असतात. इमारतीची विस्तृत माहिती म्हणजे काय बरं? एकूण खोल्यांची संख्या, वर्गांची संख्या, इयत्ता किती आहेत, छताच्या बांधकामाचं स्वरूप काय, लाकडी आहेत, पत्र्याचं छत आहे का सिमेंटचा स्लॅब आहे, इमारतीचं वय काय आहे, किती वर्ष जुनी झाली इमारत वगैरे. मैदानाविषयी माहिती हवी. शालेय परिसरात मोकळं मैदान आहे का, खो खो, कबड्डी, प्रार्थना व इतर मैदान असतात त्यांची माहिती, मुख्य रस्त्यापासून मैदानाचं अंतर, दिनचर्या म्हणजे काय तर टाइम टेबल, शाळा भरण्याची, दीर्घ आणि लघु सुट्टीची, शाळा सुटण्याची वेळ, शाळेत दिवसभर राबवले जाणारे उपक्रम. महत्वाचा आहे पुढचा मुद्दा, संभाव्य धोके. कोणतं काय काय होऊ शकतात आपत्ती आपल्याकडे? भूकंप येऊ शकतो का, नदी आहे का आजूबाजूला, त्याचा पूर येऊ शकतो का, किंवा काही रसायनांचे वगैरे कारखाने आहेत का, तिथे आग लागू शकते का, साधे, मध्यम, तीव्र हे धोके. पूर्वी कधी नुकसान झालंय का, सध्या केलेली उपाययोजना. आणि शाळेचा आपत्ती व्यवस्थापन नकाशा. शाळेतल्या सगळ्या इमारती, त्यांची रचना, मैदान, प्रवेशद्वार, संभाव्य धोका कुठे होऊ शकतो त्या जागा, आपत्ती आलीच तर सुरक्षित जागा कोणती आहे, जवळचा रस्ता कसा आहे, तिथे कसं जायचं, या सर्व गोष्टी
त्या नकाशात दाखवल्या गेल्या पाहिजेत आणि हा नकाशा शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात यावा. म्हणजे हा बघून मुलांना कळलं पाहिजे की आलीच आपत्ती तर आपण काय करायचं. नंतर आहे रंगीत तालीम किंवा मॉक ड्रिल म्हणतात त्याला. शाळेतले संभाव्य धोके आणि आपत्तींना अनुसरून दर महिन्याला एक रंगीत तालीम म्हणजे मॉक ड्रिल घ्यायचं. म्हणजे काय तर आग आली तर कसं वागायचं, लागली तर कसं वागायचं, भूकंप झाला तर कसं वागायचं, पूर आला तर कसं वागायचं, कसं संरक्षण करायचं आणि कसा आपला जीव वाचवायचा याची प्रॅक्टिस सराव रंगीत तालीम म्हणजे मॉक ड्रिल. यावेळी उपस्थित विद्यार्थी संख्या, दिनांक, वेळ, कमतरता काय आहेत आपल्या शाळेत त्याची नोंद घ्यायची आणि त्या कमतरता भरून काढायच्या. म्हणजे काय तर अग्निशामक नसेल शाळेत तर तो आणायचा, त्याची तयारी ठेवायची, कसं शिकून घ्यायचं कसा वापरायचा. आपत्तींसाठी कार्य करणाऱ्या संस्था कोणत्या आहेत तर राष्ट्रीय भूकंप शास्त्र संस्था, नॅशनल सेंटर फॉर सेस्मॉलॉजी NCS, केंद्र शासनाच्या विज्ञान मंत्रालयांच्या अंतर्गत ही संस्था आहे. भूकंप आणि विविध आपत्तींच्या संदर्भात संशोधन चालतं या संस्थेत. इंडियन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट ही जी संस्था आहे, माउंटेनिअरिंगच्या नावातच तुम्हाला कळतं की इथे डोंगरांचा अभ्यास होतो आणि त्या डोंगरांचा अभ्यास करता करता कुठे कुठे भूस्खलन होऊ शकतं हे ते सुचवतात, त्याच्या संभाव्य परिणामांचा अंदाज घेतात आणि त्याप्रमाणे संरक्षण करायचं. इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट यांच्याशी, या दोन्ही संस्थांशी अनुसंधान करून भारत सरकारने कार्यक्रम सुरू केलाय आणि इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी आणि वर्ल्ड जिओलॉजिकल कोरम या संस्था, या सगळ्या संस्था मिळून माणसाचं, प्राण्यांचं आणि पर्यायाने पर्यावरणाचं रक्षण कसं करायचं आपत्तीपासून त्यांचं कार्य हे आहे. तर हा आपला धडा संपला. त्याच्या खालचे स्वाध्यायाचे प्रश्न आहेत ते वाचायचे, तुमच्या शब्दात त्याची उत्तरं लिहायची. गुगल क्लासरूम मध्ये आणखी काही सरावासाठी प्रश्न देईन मी, त्याची उत्तरं तुमच्या वहीत लिहायची. धन्यवाद.